631 631 शंका आहे गुरुच्या बाबा नन्वावृत्ति द्वयं कर्म वीर्यध्वंसी कर्म च जयताप्यवश्यं वै तशुद्धत्वमस्त्रते। मुनींच्या ठिकाणी शुद्धता कशी येऊ शकते हा शिष्याचा प्रश्न आहे. कारण त्या मुनींच्या जीवनामध्ये अद्याप ज्ञानावरण दर्शनावरण आवरण करणाऱ्या 2 कर्माचा आणि वीर्याला घातक असणाऱ्या अशा अंतराय कर्माचा सद्भाव आहे. मुनी झाल्यानंतरही किती घाती कर्माचा सद्भाव आहे त्यांना. मुनींच्या जीवनातही अद्याप 4ही घाती कर्माचा सद्भाव असतो. जोपर्यंत चारित्र्य मोहनीयाचा अभाव होत नाही तोपर्यंत मोहनीयाचाही अभाव म्हणता येत नाही. ज्ञानावरण दर्शनावरण अंतराय तर आहेच. तर शिष्याचा हा प्रश्न आहे की दोन्ही आवरण करणारं म्हणजे ज्ञानावरण दर्शनावरण कर्म शिल्लक आहे आणि अंतराय कर्माचाही उदय आहे. मग तिन्ही कर्म असताना तुम्ही तिथं शुद्धत्व सांगता. हे शुद्धत्व कसं असू शकते हा शिष्याचा प्रश्न. ननु आवृत्तिदयं कर्म वीर्यध्वंसी कर्म च. आवरण करणारं असं 2 कर्म आणि वीर्याचा घात करणारं असं अंतराय कर्म. अस्ति अत्राप्यवश्यं कुतः शुद्धत्वम अर्थते. जर हे दोन्हीही कर्म त्या जीवाच्या ठिकाणी आहे तर शुद्धत्व कसं असणार आहे. सत्यं किंतु विशेषोऽस्ति प्रोक्तकर्मत्रयस्य च मोहकर्मा विना भूतं बन्धसतोदयक्षयम्. जरी त्या कर्माचा उदय म्हणतात तरी देखील काही विशेषता आहे. कर्मत्रयस्य च विशेषः अस्ति. त्या 3 कर्मामध्ये अशा प्रकारची काही विशेषता आहे. काय विशेषता आहे म्हणतात तर मोहकर्मा विना भूतं बन्धसतोदयक्षयम्. त्या कर्मांचा ज्ञानावरण दर्शनावरण वीर्यांतराय कर्म घातक केव्हा. मोहनीय कर्माचा सद्भाव असेल तर वस्तुतः ते घातक आहे. मोहनीय कर्माचा जर सद्भाव नसेल तर त्या 3 कर्माचा उदयही घातक नाही. 12व्या गुणस्थानात मोहनीय कर्माचा अभाव आहे आणि या 3 कर्माचा सद्भाव आहे. बंध कितीच आहे. 12व्या गुणस्थानात काय म्हटलं मी 3 कर्माचा सद्भाव आहे. कोणत्या. ज्ञानावरण दर्शनावरण आणि अंतराय. कोणतं कर्म नष्ट झालं आहे. मोहनीय कर्म संपलेलं आहे क्षय झाला आहे. आता या 3 कर्माचा सद्भाव असताना बंध कितीच आहे तिथं. तो बंध 6 कर्माचा नाही तो 10व्यात आहे. मोहनीयाचा उदय जोपर्यंत आहे तोपर्यंत बाकी सगळ्या कर्मांचा बंध होतो. मोहनीयाच्या अभावात जर बंध होईल तर फक्त वेदनीयाचा. लक्षात मला काय ठेवायचं आहे. मोहनीयाच्या अभावात जर बंध होईल तर केवळ मोहनीया आहे आता वेदनीयाचाच होईल. दुसऱ्या कुणाचा नाही. आणि म्हणून या कर्मांचा तिथं उदय असूनही मोहाचा अभाव झाल्यामुळे बंध सतो उदय क्षयम. बंध होत नाही. जरी उदय असला तरी तो नवीन आणत नाही म्हणून उदयही नसल्यासारखा आहे आणि एका अंतर्मुहूर्तातच त्या कर्मांचा क्षय होणार आहे. आणि म्हणून त्या कर्मांना काहीही किंमत राहिली नाही. कुठं
12व्या गुणस्थानामध्ये या 3 कर्मांचा उदय जरी आहे तरी त्या उदयाचं जे कार्य आहे ते कार्य ते करू शकत नाही आणि त्यामुळे त्यांना काही उपयोग राहिला नाही. खुलासा तद्यथा बध्यमानेस्मिन् तद्बन्धो मोहबन्धसात् तत्सत्त्वे सत्त्वमेतस्य पापेव क्षयः. तद्यथा अस्मिन् बध्यमाने तद्बंधो हा मोहनीय कर्माचा बंध जोपर्यंत आहे तोपर्यंतच या 3 कर्माचा बंध आहे. मोहनीय कर्माचा बंध कुठपर्यंत आहे? 10व्यापर्यंत आहे. तोपर्यंतच या 3 कर्माचाही बंध आहे. पुढे या 3 कर्माचाही बंध नाही आणि म्हणून अस्मिन बध्यमाने तद्बंधो मोहनीयाचा बंध असेल तरच त्या 3चा बंध असणार आहे. का? मोहबंधसा मोहनीय असेल तरच आहे. आपण एक नियम नक्की ठेवलाय. काय नियम आहे आपल्याजवळ? सगळ्या कर्माच्या बंधाचं कारण मोहनीय कर्म आहे. ज्ञानावरण कर्माचा उदय ज्ञानावरणाच्या बंधाला कारण नाही. ज्ञानावरण कर्माच्या बंधाला कारणही मोहनीय कर्माच्या उदयात होणारे रागद्वेषच आहे आणि म्हणून एक मोहनीय कर्माच्या उदयात होणारे भावच वस्तुतः बंधाला कारण आहे. जर मोहनीयाचा अभाव झाला तर कर्मांच्या बंधाचा अभाव नियमाने होतो. हा नियम तत्सत्त्वे सत्त्वमेतस्य मोहनीयाचं जोपर्यंत सत्व आहे तोपर्यंतच याचं सत्व असणार आहे. आता थोडा एक भाग लक्षात घ्यायचा आहे की मोहनीयाचं सत्व कुठपर्यंत आहे? मोहनीय कर्माचं सत्व कुठपर्यंत आहे? 11व्यापर्यंत मोहनीय कर्माचं सत्व आहे. 11व्यातही सत्ता आहे. तर मोहनीय कर्माचं सत्व तर 11व्यापर्यंत आहे आणि या ज्ञानावरण दर्शनावरणाचं सत्व कुठे आहे? 12व्यापर्यंत आहे. असं असूनही त्या 12व्यातलं जे सत्व आहे या 3चं ते एक अंतर्मुहूर्त छोटा अंतर्मुहूर्तच आहे. नियमाने त्याचा क्षय होणार आहे आणि म्हणून समोर टाकलं तत्सत्वे त्या मोहनीयाचं सत्व असेल अस्तित्व असेल तरच या 3चं अस्तित्व राहणार. तस्य पाके पाकः जर मोहनीयाचा उदय असेल तरच यांचा उदय असणार आहे. सगळ्या ठिकाणी तो नियम आधी लक्षात घ्यायचा. मोहनीयाचा उदय कुठपर्यंत राहिला? आपण उदय सत्व वेगळं उदय वेगळा. मोहनीयाचं सत्व 11व्यापर्यंत आहे. उदय कुठपर्यंत आहे? 10व्यापर्यंतच आहे आणि ज्ञानावरण दर्शनावरण अंतरायचा उदय कुठे आहे? 12व्यापर्यंत आहे. परंतु तो उदयही वस्तुतः उदयाचं काम करू शकत नाही. फारसं एक अंतर्मुहूर्तात नष्ट होणार आहे आणि म्हणून तत्सत्वे त्याच्या पाठी त्याच्या उदयात याचा उदय आहे हे म्हणून टाकतात. तत्क्षये क्षयः मोहनीयाचा क्षय झाला म्हणजे या 3चाही क्षय झाला हा नियम असणार आहे. मोहनीयाचा क्षय कुठं होणार आहे? मोहनीयाचा क्षय कुठं असेल? 12व्याच्या प्रथम समयात किंवा 10व्याच्या अंतिम समयात. 2 कसं सांगितलं गेलं? 10व्याच्या अंतिम समयात शेवटचं सत्व आहे म्हणून सत्व स्थितीच्या अपेक्षेने 10व्यात क्षय सांगितला जातो आणि अभावाच्या दृष्टीनं 12व्यात क्षय सांगितला जातो. शेवटचं सत्व 11व्यातही आहे ना?
त्या 11व्यातून तो वर चढतच नाही. 11व्यातून तो खाली येणारा जीव असल्यामुळे त्याच्यात शेवटचं सत्व नाही म्हणता येत ना त्याला. त्याचं सत्व कायमच राहिलं आहे. हां पण सत्वही आहे ना, तर त्याचा क्षय म्हणताच येत नाही ना सत्वाचा. तिथं सत्व पुन्हा सगळ्याच्या सगळं सत्व येत राहणार आहे. पुन्हा जे काही थोडं कमी झालं असेल तेही विच्छितीच्या अपेक्षेला अगोदर तो पण असतात. हो, विच्छिती म्हणजे तोपर्यंत त्याचा प्रभाव आहे. उदय आहे. प्रभाव म्हणण्यापेक्षा हां उदय आहे. शेवटच्या उदयाला ते क्षय म्हणतात सरळ भाषा. कर्णानुयोग शेवटच्या उदयाला क्षय म्हणतो आणि अध्यात्म अभावाला क्षय म्हणतो. हा फरक आहे. शुभांगी काय लक्षात कर्णानुयोग शेवटचा जो उदय आहे त्यालाच क्षय म्हणतो. म्हणजे कर्णानुयोगाप्रमाणे 10व्या गुणस्थानाच्या अंतिम समयी मोहने कर्माचा क्षय झाला. अध्यात्माच्या भाषेमध्ये 12व्याच्या प्रथम समयामध्ये क्षय झाला. हा मग असं का 2 मध्ये अंतर का पडलं? हा भेद का झाला? अध्यात्म आणि कर्णानुयोगामध्ये हा फरक का पडला? अध्यात्म अभावाला क्षय म्हणणार आहे आणि कर्णानुयोग अंतिम सत्वाला क्षय म्हणणार आहे. हा की आता त्यानंतर त्याचं सत्वच राहणार नाही, पण तो अंतिम सत्व आहे तिथंही क्षयाचा आरोप केला जातो. आणि म्हणून हा आगमातला विरोध जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत हा भाग आपल्याला कळत नाही. जेव्हा आगमाच्या भाषेत कथन असेल तेव्हा क्षय कुठं म्हटल्या जाईल? 10व्याच्या अंतिम समयात म्हटल्या जाईल. आणि जेव्हा अध्यात्मदृष्टीनं कथन असेल तर 12व्याच्या प्रथम. दुसरा भाग लक्षात घ्यायचा आहे. उत्पाद व्ययाच्या दृष्टीनं जर पाहत असू तर कर्माचा व्यय कुठं? मोहनीय कर्माचा व्यय कुठं? मी काय विचारलं? मोहनीयाचा व्यय कुठं? 12व्याच्या पहिल्या समयात अभाव राहील ना. 10व्यापर्यंत त्याचं अस्तित्व आहे. मग व्यय आपण अभावाला म्हणतो आणि म्हणून अध्यात्माच्या दृष्टीनं व्यय जर पाहायचा झाला तर तो 12व्याच्या प्रथम समयात आहे. म्हणून 3 घाती कर्माचा क्षयही प्रवचन सारमध्ये त्यांनी सांगितलं की 13व्याच्या प्रथम समयी 3 घाती कर्माचा क्षय. म्हणजे काय झालं? 13व्याच्या प्रथम समयी ते आहे असं नाही. त्या 13व्याच्या प्रथम समयी ते काय झालं? कर्मरूप राहिलं नाही, कर्मांवरणारूप झालं. म्हणून तिथं क्षय म्हटल्या जाते. जोपर्यंत ते कर्मरूपात आहे तोपर्यंत त्याला क्षय हे नाव देऊ शकत नाही. तत्क्षये क्षया हा. आणि म्हणून त्या मोहनीयाच्या क्षयातच यांचा क्षय आहे असं म्हटलं जातं. पुन्हा शंकाकार शंका नोह्यं जन्मस्थावस्थाया अशी शंका घेऊ नका. छद्मस्थ अवस्थायाम अर्वात तत्क्षया हा असतो. मोहनीयाचा क्षय कधी? आपण 10व्यात पाहिजे. 10व्यात तो छद्मस्थ आहे की सर्वज्ञ आहे? छद्मस्थ आहे. म्हणजे छद्मस्थ दशेत या मोहनीय कर्माचा क्षय कसा होतो अशी शंका घेऊ नका असं म्हणताय. एखाद्याच्या मनात हा विकल्प आला आहे, ही शंका आली आहे की जिथं छद्मस्थ अवस्था आहे, अद्याप ज्ञान अल्प आहे, अशा अवस्थेमध्ये मोहनीयाचा क्षय कसा होऊ शकतो?
अंशानां मोहक्षयस्य अंशात् सर्वथा सर्वथा क्षयः. कारण काय आहे म्हणतात तर 10व्या गुणस्थानात मोहनियाच्या किती प्रकृतीचा क्षय झाला? 10व्या गुणस्थानात किती मोहनियाचा क्षय झाला? 27 प्रकृतीचा क्षय आहे 10व्या गुणस्थानात. शपक श्रेणी चढणारा जीव जर 10व्यात आला असेल तर त्या 10व्या गुणस्थानात नियमाने मोहनियाच्या प्रकृती किती आहे आपल्याजवळ? 28 आहे. 25 चारित्र मोहनियाच्या आणि दर्शन मोहनियाच्या 3. तर दर्शन मोहनियाचा क्षय झाल्या विना 12व्यात येईल का नाही? का नाही येणार? दर्शन मोहनियाचा क्षय झाल्या विना 12व्यात का येणार नाही? औपशमिक सम्यक दृष्टी 12व्यात येईल का नाही? नाही येणार आहे. पण का नाही येणार? कारण शोधायचं आहे आपल्याला. न येणार एवढं माहीत असून नाही चालत. दर्शन मोहनियाचा क्षय झाल्या विना चारित्र मोहनियाचा क्षय होऊ शकत नाही. क्षपक श्रेणी कोण मांडले? क्षायिक सम्यक दृष्टीच मांडले. उपशम श्रेणी क्षायिकवाला मांडू शकतो. थोडा लक्ष घेण्यासारखा मला. उपश्रम श्रेणी चढणारा जीव क्षायिक सम्यक दृष्टी किंवा उपशमिक सम्यक दृष्टी दोन्ही असू शकतो. पण क्षपक श्रेणी चढणारा जीव नियमाने क्षायिक सम्यक्त्वीच असला पाहिजे. दर्शन मोहनियाचा सत्व आहे क्षय झाला नाही आणि चारित्र मोहनियाचा क्षय होईल हे शक्य नाही. आणि म्हणून 7व्यातच एक तर क्षय व्हावा लागतो दर्शन मोहनियाचा. आणि म्हणून त्या जीवाच्या ठिकाणी नियमाने दर्शन मोहनियाच्या 3 प्रकृतीचा क्षय आहे. चारित्र मोहनियाच्याही 27 प्रकृतीचा क्षय आहे 10व्या गुणस्थानाच्या अंतिम समयात. एकच प्रकृतीचा उदय राहिला आहे. कोणत्या? सूक्ष्म लोभाचा. आणि म्हणून म्हणतात अंशानां मोहक्षयस्य अंशात् सर्वतः क्षयः. अंशाचा क्षय झाला आहे. राहिलेला एक अंश फक्त शिल्लक राहिला आहे. आणि म्हणून आम्ही त्या 10व्यालाही क्षय हे नाव दिलेलं आहे. नासिद्धं निर्जरा तत्त्वं सदृष्टे कृष्णकर्मणा आधुमोदया भवात् तच्चासनं शमनं म्हणतात. या सगळ्या कर्मांचा क्षय होतो आहे ही गोष्ट असिद्ध नाही. हा भाग सिद्ध करतात. आपल्याजवळ नियम काय आहे? सम्यक दृष्टीच्या जीवनात संवर निर्जरा नियमाने असणार आहे. एक अंतर्मुहूर्तपर्यंत ती असंख्यात गुणी असेल. त्यानंतर ती कमी असेल. परंतु निर्जरा संवर नाही आणि सम्यक दृष्टी असं कधी होत नाही. तर म्हणतात न असिद्धं निर्जरा तत्त्वं सदृष्टेः कृष्ण कर्मणा. सगळ्या कर्माची निर्जरा सम्यक दृष्टीच्या जीवनात आहे का नाही? कशी आहे? सम्यक दृष्टीच्या जीवनात 7ही कर्माची निर्जरा आहे का नाही? आहे तर कशी आहे? आधी एक लक्षात घ्यायचं. निर्जरा कुठून सुरू झाली? असंख्यात गुणी निर्जरा कुठून सुरू झाली? अपूर्व करणापासून. अधकरणात होत नाही. आणि म्हणून नियमाने ती अपूर्व करणापासून सुरू झाली. आता तिथूनच ती असंख्यात गुणी निर्जरा असल्यामुळे सम्यक दृष्टीच्या जीवनातही ती सगळ्याच कर्माची असंख्यात गुणी निर्जरा सुरू आहे. मग ती निर्जरा तत्वात का नाही घेतली आपण? सम्यक दर्शन झालं नाही म्हणून. तर म्हणतात सम्यक दृष्टीच्या जीवनात संपूर्ण कर्माची
संवरपूर्वक निर्जरा सुरू झालेली असणार आहे. आद्रोप मोहोदया भावा तच्च असंख्येय गुणं क्रमात्. दर्शन मोहनियाचा उदयाचा अभाव झाला रे झाला, तो नियमाने असंख्यात गुणी निर्जरा सुरू राहणार आहे. आणि यावरून ही गोष्ट निश्चित झाली म्हणतात, जर असंख्यात गुणी निर्जरा आहे म्हणजे असंख्यात कर्माचा क्षय तिथं होतो आहे. जर सम्यक दृष्टीच्या जीवनातच ही अवस्था आहे तर क्षपक्षेणीवाल्याच्या ठिकाणी तो पूर्णतः क्षय आहे. इथं शंका घ्यायचं कारण नाही. काय करायचं नाही का सम्यक दृष्टी तेव्हा होतो तेव्हापासूनच असंख्यात निर्जरा सगळ्या कर्मांची आयु सोडून द्यायचं असते नियमाने. सगळ्या जरी म्हटलं तरी आयु कर्मामध्ये काही गरज नसते. म्हणून आयु कर्म सोडून 7 कर्मांमध्ये असंख्यात गुणी निर्जरा सम्यक दृष्टीलाही सुरू झालेली असणार आहे. आपण जीव कोणता बघतोय आता? शपथ श्रेणीवाला 10व्या गुणस्थानातला किंवा 9व्या गुणस्थानातला जीव जेव्हा बघतोय तेव्हा नियमाने त्याच्या ठिकाणी असंख्यात गुणी निर्जरा असेल का नसेल? जर सम्यक दृष्टीलाच आहे तर शपथ श्रेणीवाल्याला नियमाने असंख्यात गुणी निर्जरा आहे. आणि म्हणून त्यांनी नियम काय दिला होता आपल्याला? तत्क्षय क्षया. त्याचा क्षय झाला म्हणजे याचाही क्षय आहे. तर म्हणतात छद्मस्थ अवस्थेमध्ये देखील या सगळ्या कर्मांचा अशा प्रकारचा अभाव होत जातो निर्जरेमुळे. आणि म्हणून त्या ठिकाणी जरी काही सत्व शिल्लक आहे, उदय शिल्लक आहे, तरी देखील क्षय आम्ही म्हणू शकलो. ततः कर्मत्रयं प्रोक्तम् अस्ति यद्यभिसाम्प्रतं रागद्वेषविमोहानाम् अभावात् गुरुतामता. ततः कर्मत्रयं प्रोक्तं यद्यपि सांप्रतम् अस्ति. म्हणतात त्या वर्तमान काळामध्ये कोणत्या जीवाला पाहतोय? शपक्षेणी चढणाऱ्या 10व्या गुणस्थानवरती जीवाच्या ठिकाणी देखील कर्मत्रयम सांप्रतम यद्यपि अस्ति, या 3 कर्माचा उदय या वर्तमान काळी सुरू आहे. रागद्वेष विमोहानाम अभावात. आणि तरी देखील त्यांच्या ठिकाणी राग द्वेष मोहाचा अभाव असल्यामुळे गुरुता मता सगळ्या प्रकारच्या रागद्वेष मोहाचा अभाव झालेला असणार आहे. 12व्या गुणस्थानात कोणत्याही प्रकारच्या मोहनीय कर्माचं उदय नाही, सत्व नाही, बंधन नाही. आणि म्हणून त्याचा पूर्णतः अभाव असल्यामुळे गुरुता मता आम्ही त्यालाही गुरु म्हणू शकलो. आणि गुरुच्या जीवनात त्यांनी मागे दिलं होतं आपल्याला की या सगळ्या कर्माचा क्षय होतो. तर म्हणतात या दृष्टीनं ते आमचं कथन बरोबर आहे. पूर्णतः जरी क्षय झाला नाही तरी देखील आंशिक रूपानं त्या 3ही कर्माचा क्षय तिथंही झालेला आहे. माझा विशेष यहाँ देव के स्वरूप आदि का निर्देश करके गुरु के स्वरूप का विचार किया गया, जो संसारी अवस्था से आगे बढ़कर सम्यक्त्व के साथ महाव्रती हो गया है किंतु देवत्व को नहीं प्राप्त हुआ है, उसकी गुरु संज्ञा है. यह संसारी जीव की देवत्व से कड़ी जोड़ता है. वाक्य महत्वाचं आहे. काय लक्षात आलं नाही आलं?
स्वरूप यह संसारी जीव की देवत्व से कली जोड़ता है. हा जीव जरी संसारी आहे अद्याप, तरी देखील देवत्वाशी आपला संबंध जोडतो आहे. म्हणजेच तो नियमाने पुढे देव होणार आहे. इसलिए आदर्श के समान होने से गुरु की संज्ञा को प्राप्त होता है. म्हणून तेही आम्हाला आदर्श आहे. आमच्या ध्येयाच्या पूर्तीसाठी ते आदर्श होऊ शकतात आणि म्हणून त्यांनाही गुरु नाव आहे. का हा खुलासा करावा लागला त्यांनी? वस्तुतः आपण तीर्थंकरांनाही गुरु म्हटलं आहे. स्नातक नावाचा जो गुरुचा भेद आहे तो तीर्थंकरांसाठी आहे. तर म्हणतात तशा प्रकारचं गुरुत्व यांच्या ठिकाणी नाही. आणि तरी गुरु का? मागे त्यांनी सांगितलं होतं परगुरु आणि अपरगुरु. तर परगुरु कोण पाहिले होते? अनंत भगवान. अपरगुरु म्हणजे गणधर किंवा आचार्य, हे सगळे पाहिले होते. तर यांच्या ठिकाणीही गुरुत्व आहे. त्यांनी जसा पूर्ण 4 घाती कर्माचा क्षय केला आणि म्हणून भगवान हे सगळ्यात उत्कृष्ट गुरु झाले, त्याचप्रमाणे हे त्या क्षयाच्या मार्गावर आहे आणि म्हणून यांनाही गुरु ही संज्ञा आहे. इसमें उन सब गुणों का विकास प्रारंभिक अवस्था में प्रयोग रूप से देखा जाता है, जो विशेष रूप से देव में पाया जाता है. वे गुण मुख्यतया दिगंबरत्व, हितोपदेशित्व और वीतरागत्व है. यद्यपि इन गुणों का बीजारोपण सम्यक दृष्टि के ही हो जाता है, पर यह इनको प्रयोग में लाने लगता है. इसे देखकर यह स्पष्ट ज्ञान होता है कि यह स्वातंत्र्य पथ का अद्वितीय पथिक है. इसके भगवान काय झाले? भगवान पूर्ण स्वतंत्र झाले आणि हा स्वातंत्र्याचा पथिक आहे. फरक लक्षात घ्या. काय झालं? भगवान पूर्णतः स्वतंत्र झाले. कोणत्याही प्रकारच्या कर्माचा सद्भाव राहिला नाही, विकारांचा सद्भाव राहिला नाही आणि म्हणून पूर्णतः हे झाले. आणि गुरु जे आहे ते स्वातंत्र्याचे पथिक आहे. त्यांचंही जीवन पूर्ण स्वातंत्र्यमय असणार आहे आणि म्हणून गुरूंच्या जीवनात ह्या ज्या बाह्य क्रिया आल्या त्या देखील स्वातंत्र्याच्या द्योतक आहे. कोणत्या क्रिया? लग्नत्व आलं, हातात आहार घेणं आलं, केशरोच आला, पायी चालणं आलं. तर ह्या सगळ्या गोष्टी की कुणालाही कुणाच्याही आधारावर आपल्याला आपली कोणतीही क्रिया करावी लागू नये, एवढ्या स्वाधीनतेनं आपलं जीवन जगता यावं यासाठी हा सारा बाह्य आचार तुमच्या जीवनात आलेला आहे. आणि म्हणून या दृष्टीनं ते स्वातंत्र्याचे पथिक आहे. दुसरा भाग लक्षात घ्यायचा आहे. मुनी श्रावकाच्या विचारावर अवलंबून नाही, मुनींच्या विचारावर श्रावकाला अवलंबून राहावं लागणार आहे आणि म्हणून मुनी स्वतंत्र असणार. इसके इन युगों के साथ समता, शांति, गुणों के साथ समता, शांति, क्षमा, ज्ञान, आत्मिक शक्ति, आत्मिक सुख आदि दूसरे गुणों का भी विकास होने लगता है, क्योंकि इन गुणों का मुख्य प्रतिबंधक कर्म मोहनीय माना गया है. इसके दर्शन मोहनीय और चारित्र मोहनीय, इन दोनों प्रकार के मोहनीय कर्म का उपशम, क्षयोपशम या क्षय हो जाता है. अतः शेष कर्मों का भी अभाव होने लगता है, जिससे इसके आत्मिक सभी गुणों का उदय होने लगता है. क्रम इस प्रकार है. काय सांगितलं त्याने? दर्शन मोहनीय आणि चारित्र मोहनीय या दोन्ही मोहनीय कर्माचा उपशम, क्षयोक्षम किंवा क्षय मुनींच्या ठिकाणी तिन्ही गोष्टी सुरू असणार आहे. चारित्र मोहनीयाच्या दृष्टीनं क्षयोक्षमही म्हणता येणार आहे, उपशम श्रेणीच्या दृष्टीनं उपशमही म्हणता येईल, क्षपक श्रेणीच्या दृष्टीनं क्षय आहे असंही म्हणता येईल. आणि यात ती मोहनीय कर्माचा, दर्शन मोहनीयाचाही अभाव आहे एवढं नक्की. तो कोणत्या प्रकारचा आहे हा भाग वेगळा राहील,
पण दर्शन मोहनीयाचाही अभाव आहे आणि चारित्र मोहनीयाचा पूर्ण अभाव नाही. पण चारित्र मोहनीयाच्याही काही प्रकृतींचा अभाव नियमाने आहे आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी बाकी कर्मांचाही अभाव क्रमाने सुरू असणार आहे. म्हणजे स्थिती अनुभव कमी घेऊन कर्माचा बंध त्या जीवांच्या ठिकाणी होणार. प्रथमतः यह जीव दर्शन मोहनीय और अनंतानंदी चतुष्ट का अभाव कर सम्यक को प्राप्त करता है. इसके बाद चारित्र मोहनीय के यथायोग्य क्षयोपशम होने से यह जीव या तो देश चारित्र को प्राप्त होता है या सकल चारित्र को प्राप्त होता है. जो व्रतों का अंशतः पालन करता है वह देश चारित्र को प्राप्त होता है और जो पूर्ण रूप से व्रतों का पालन करता है वह सकल चारित्र को प्राप्त होता है. देश चारित्र के जीवन में कमजोरी का बहुभाग शेष रहता है, इसलिए वह आदर्श नहीं माना गया. एक मिनिट, काय सांगितलं त्यांनी? त्या चारित्रामध्ये हा क्रम राहणार. सम्यक्त्वात क्रम नाही, पण चारित्रात क्रम राहणार आहे. सम्यक्त्व कोणतंही असलं, औपशमिक असलं तरी, शायिक असलं तरी, छायोक्षमिक असलं तरी सम्यक्त्वामध्ये काही फरक पडत नाही. ते पूर्णच्या पूर्णच असणार आहे. तिथं काही कमी अधिकता, वाढलेलं कमी झालेलं असं असत नाही. पण चारित्रामध्ये मात्र हा प्रकार घडतो की चारित्राची आंशिक पूर्णता, आंशिक प्राप्ती किंवा पूर्णतः प्राप्ती असा क्रम चारित्रामध्ये येऊ शकतो. छायोक्षमिक सम्यक्त्वातही पूर्णता आहे असं कसं म्हणू आपण? सम्यक प्रकृतीचा उदय असा नाही. क्षायोक्षमिक सम्यक दृष्टीच्या जीवनात सम्यक्त्वात काही शिल्लक राहिलं नाही असं का म्हणतो? चारित्र मोहण्याचा नाही ना प्रश्न. सम्यक प्रकृतीचा उदय आहे ना. क्षायोक्षमिक सम्यक्त्वामध्ये सम्यक प्रकृतीचा उदय आहे आणि तरी देखील आपण समान म्हटलं. तो क्षायिक सम्यकदृष्टी असला काय, औपशमिक सम्यकदृष्टी असला काय किंवा क्षायिक सारखं म्हटलं तर का असं म्हणू शकलो? जो विषय आहे तो विषय तिघांचा समान आहे. कोणत्या आत्म्याचं अनुभवन करणार आहे ते तिघही? न्यायक स्वरूपी शुद्ध आत्म्याचंच अनुभवन करणारे आहेत. विषय सगळ्यांचा समान आहे. जरी त्यांनी चळमळ दोष आपल्या ह्याच्यात सांगितले असेल ते अत्यंत स्थूल आहे. हे दोषही सम्यक प्रकृतीच्या उदयात येत नाही, मिथ्यात्वाच्याच उदयात येत. शांतीनाथ भगवान शांती देईल हा विकल्प मिथ्या दृष्टीला येईल का सम्यक दृष्टीला येईल? सम्यक दृष्टीला येत नाही हा विकल्प. शांतीनाथ भगवान शांती देईल हा विकल्प सम्यक दृष्टीला येत नाही. पण हा स्थूल सांगितला की त्याची विशेष भक्ती शांतीनाथावर असेल, कुणाची विशेष भक्ती पार्श्वनाथावर असेल, एवढा फरक असू शकतो. असं कधीही त्याच्या विकल्पात येऊच शकत नाही. सम्यक दृष्टी असेल तर त्याला देवच नाही समजला. जर तो पार्श्वनाथात शांतीनाथात अंतर करणार असेल तर त्याला देवच समजला नाही. देवाचं स्वरूप जिथं समजलं नाही तिथं तो सम्यक दृष्टी होऊच शकत नाही. हा नियम असणार आहे. आणि म्हणून आंशिक चारित्र म्हणजे 5 पापांचा अंशतः पालन तो करू शकतो. त्याची क्षमता तेवढी असते आणि त्यामुळे त्याला देश चारित्र म्हटले जाते. 5 पापांच्या पूर्णतः त्याग ज्याच्या जीवनात येतो त्याला सकल चारित्र असं म्हणतात. जिसने पूर्ण चारित्र को धारण कर संसार से नाता तोड़ लिया है वह आदर्श की समान भूमिका का अधिकारी हो जाता है. जीव को गुरु संज्ञा यही से प्राप्त होती है. म्हणून गुरु कोण? म्हणजे शुल्लक ऐलकही गुरुत बसत नाही. हा महत्त्वाचा भाग आहे. शुल्लक ऐलक अर्जिका तिघही गुरुत बसत नाही. गुरुत बसणार आहे 6व्या 7व्या गुणस्थानवरतीच जीव.
त्याच्या पुढचेच बसू शकतात, त्याच्या खालचे जीव बसू शकत नाही. आणि म्हणून ते श्रावकच आहे. क्षुल्लक असले तरी ते उत्कृष्ट श्रावक आहे, अल्लक असले तरी उत्कृष्ट श्रावक आहे, आणि साध्वी असल्या अर्चिका असल्या तरी देखील त्या उत्कृष्ट श्रावक आहे. और यह संज्ञा क्षीण मोह गुण स्थान तक रहती है. कुठून सुरू झाली ती? सुरू कुठून झाली? 6व्यापासून सुरू झाली आणि 12व्यापर्यंत ती गुरु संज्ञा त्याला कायम राहील. इस बीच यह राग द्वेष मोह अज्ञान आदर्शन आदि सब प्रकार के विकारों पर विजय पा लेता है. पहले मोह पर विजय पाता है, फिर राग द्वेष पर, और इसके बाद अज्ञान आदि पर. हां, वाक्य थोडक्यात आहे पण महत्त्वाचं आहे. काय सांगितलं? अशा पहिल्याने तो काय सोडतो? मोहपर म्हणजे कोण? दर्शन मोह. मिथ्यात्व आधी विजय, मिथ्यात्वावर तो आधी विजय मिळवत, त्याशिवाय रागद्वेषावर विजय किती शांत परिणामी असला आणि मिथ्या दृष्टी असला तरी एकही कशाय कमी झालेला असत नाही त्याच्या जीवनात. अनंतानुबंधी कशाय नियमाने मिथ्या दृष्टीच्या जीवनात असणार आहे, आणि जिथं अनंतानुबंधी आहे तिथं बाकी सगळे कशाय असणार आहे. आणि म्हणून आधी तो मोहावर म्हणजे मिथ्यात्वावर विजय मिळवतो, त्यानंतर रागद्वेषावर म्हणजे चारित्र्य मोहण्यावर विजय मिळवतो, आणि त्यानंतर आपला ज्ञानभाव नष्ट करतो. सरळ अर्थ काय झाला? आधी तो क्षायिक सम्यक दृष्टी होईल, नंतर तो क्षायिक चारित्र्यवान होईल, आणि नंतर तो पूर्ण ज्ञानी होईल. इसके लिए प्रतिबंधक निमित्त कारणों को दूर करना होता है. यह क्रिया दो प्रकार से की जाती है. एक तो नए प्रतिबंधक कारणों का संग्रह न होने देना, और दूसरे संग्रहित प्रतिबंधक कारणों का अभाव एक करना. मिनिट. प्रतिबंधक निमित्त कारणों को दूर करना होता है. त्याचे जे प्रतिबंधक आहे म्हणजेच त्याचे घातक जे आहे असे जे कारण आहे, आता त्याचे घातक निमित्त कारण जे आहेत ते पाहायचे आहेत आपल्याला. कुणाचे? या सगळ्या कर्मांच्या अभावाचे घातक कर्म दोन प्रकारचं असणार आहे. एक प्रतिबंधक कारणों का संग्रह न होणे देना म्हणजेच काय? संवर होणं. आणि दुसरे संगृहित प्रतिबंधक कारणों का अभाव करना. जे आपल्याजवळ स्टॉकमध्ये आहे त्याचा अभाव म्हणजेच निर्जरा, आणि जे नवीन येणारं कर्म आहे त्याचा अभाव करणं म्हणजेच संवर. तर त्यांनी शब्द काय वेगळे ठेवले थोडे. प्रतिबंधक कारणों का संग्रह न होणे देना म्हणजेच नवीन कर्म न येऊ देणं, आणि संगृहित प्रतिबंधक आपल्या स्टॉकमध्ये असणारं जे काही प्रतिबंधक कर्म आहे त्याचा अभाव म्हणजे निर्जरा. प्रथम की संवर संज्ञा और दूसरे की निर्जरा संज्ञा. जीव तत्वतः भीतर से विकारों का संवर और निर्जरा करता है, इसलिए ये आत्मा की ही अवस्था है. जिन्होंने इस प्रकार से अपने जीवन को साचे में ढालना आरंभ किया है वे ही हमारे सच्चे गुरु हैं. यह उक्त कथन का तात्पर्य है. इसलिए ये आत्मा की ही अवस्था है. कोणती? ये म्हणजे ही गुरुत्व देखील कुणाची अवस्था झाली? आत्मेचीच अवस्था आहे की ज्याने आपलं जीवन या अशा दोनमध्ये संवर निर्जरा आणि मोक्षामध्ये आपलं जीवन घालवलेलं आहे, सुरू केलेलं आहे. तेच आमचे गुरु होऊ शकतात, अन्यतः आमचे गुरु नाही. आणि म्हणून त्यांनी रत्नाकरी सावकाचारमध्ये गुरुचं लक्षण ठेवलं. काय ठेवलं? जेवढे काही 2-3 श्लोक तरी पाठ करून टाका. देवाचं लक्षण, गुरुचं लक्षण आणि आगमाचं लक्षण त्यांनी जे अत्यंत चांगलं केलेलं आहे. कोणतं आहे? विषयाशा वशातीतो प्रारंभो परिग्रहा ज्ञान ध्यान तपोरत तपस्वी सर्वशक्ती. पहिलं नाही रूपात काय असलं पाहिजे गुरुजवळ?
तर म्हणतात निरारंभो निष्परिग्रह विषयातीतो. पंचेंद्रियाच्या विषयाची अभिलाषा ज्यांच्या जीवनात असणार नाही, त्याच्यापासून जे अतीत झाले असते, कोणताच आरंभ करू शकत नाही. कितीही मंदिरचं जरी शिलान्यास करायचा असेल तरी करू शकतील का नाही मुली? नाही करू शकणार आहे. कोणत्याही प्रकारचा आरंभ ते आपल्या जीवनात करू शकत नाही. हा नियम आहे. एखादा जीव मरणासन्न आहे, त्यांच्याजवळ कमंडलूत पाणी आहे, पाजू शकतील का नाही? मुनीचं ते कर्तव्य नाही कमंडलूत पाणी असूनही पाणी पाजणं. तुम्हाला सांगतील पाजा, आ? तुम्हाला सांगतील पाजा. उपदेश देऊन थंड करतील. कोणी श्रावक आलं तर श्रावकांनी तसं न जाणं हा महत्त्वाचा भाग आहे. दोघांचं कर्तव्य वेगवेगळं आहे. एक श्रावक जर तिथं असेल तर त्यांनी काहीही कष्ट करून त्याला पाणी पाजणं हे त्याचं कर्तव्य आहे, आणि मुनी असेल तर त्याला पाणी न पाजणं हे त्यांचं कर्तव्य असणार आहे. ते त्याला आपल्या कमंडलूतलंही पाणी पाजणं. मुली त्या श्रावकाला अवगत करून तुझं कर्तव्य काय आहे यावेळेला बस करेल ना. उपदेश देऊ शकतात, स्वतः ते आरंभ करू शकत नाही. म्हणून निरारंभो निष्परिग्रहो, कोणत्याही प्रकारचा परिग्रह ते ठेवू शकत नाही. 3 वस्तूच्या शिवाय आरंभ करू शकत नाही. पंचेंद्रियाच्या विषयाची अभिलाषा त्यांच्या जीवनात असत नाही. हे अभाव रूपानं गुरुचं कथन झालं. आणि सद्भाव रूपानं ज्ञान ध्यान तपोर, ते काय करतील काय, हे नाही करायचं ते नाही करायचं तर करायचं काय आहे त्यांनी आपल्या जीवनात. म्हणतात ज्ञानाची आराधना, ध्यानाची आराधना आणि तपाची आराधना, ह्या 3च गोष्टी मुनी करू शकतात. एवढं एक श्लोक घेऊन ठेव. अस्थास्ते तस्य सामान्यात् सद्विशेषात् त्रिधा अथ सः एकः अस्ति. सामान्य दृष्टीनं पाहिलं तर गुरु हा एकच गुरु आहे. याच्यामध्ये भेद प्रभेद वस्तुतः असत नाही. म्हणजेच काय, निश्चय नयाच्या दृष्टीनं जर पाहिलं तर गुरूंमध्ये काहीही भेद नाही. सद्विशेषा त्रिधा गुरु, त्यांच्या पर्यायीच्या दृष्टीनं जर त्यांच्याकडे पाहिलं तर 3 प्रकारचे गुरु असणार नाही. यथा उदाहरण ठेवलं आहे त्याच्यासाठी. एकः अपि अग्नी तार्ण्यः पार्ण्यः दार्व्यः त्रिधा उच्यते. अग्नी एकच आहे. अग्नित्व जर पाहिलं तर तिघांच्याही ठिकाणी एकच असणार आहे. परंतु जे दाह्य आहे त्या दाह्याच्या दृष्टीनं आम्ही अग्नीमध्ये भेद करणार आहोत. गवताची अग्नी, तारण्य म्हणजे गवताची अग्नी, पारण्य म्हणजे पानांची अग्नी आणि दार्य म्हणजे लाकडाची अग्नी. तर ह्या अग्नित्वानं पाहिलं तर अग्नी एकच आहे. अग्नीच्या दाह्यानं पाहिलं तर आम्हाला अग्नी 3 रूपाची दिसणार आहे. गुरुत्वाच्या अपेक्षेनं पाहिलं तर न आचार्य उपाध्याय साधूमध्ये काही अंतर आहे. तिघांच्याही ठिकाणी समानता आहे, परंतु त्यांच्या ठिकाणी उपचारानं त्यांना जे जे काही कार्य करायला दिलेलं आहे त्या कार्याच्या दृष्टीनं त्यांच्यामध्ये हे 3 प्रकार आहेत. आता मध्ये तुम्ही ते स्थिती आणि अनुभवाचा स्थिती कर्माचा जीवाजवळ राहण्याचा जो काल ठरतो त्याला स्थितीबद्ध म्हटलं जातं. जीवाच्या ठिकाणी जे कर्म येतं त्याची जी पॉवर आहे, शक्ती आहे, ती ठरते, त्याला अनुभव. फल काय देणार? प्रभु महावीर की वाणी रत्नत्रय दर्शाती, जो भी भव्यात्मा होते हैं उनको ही सतत सुभाती.
उनको ही त्रय रत्न का साधन करके उनको